कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सुरुवातीला चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरती सवतसडा येथे अचानक एका कारवरती काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला। खेड तालुक्यातील अजगणी गावातील ग्रामस्थ काही चर्चेसाठी चिपळूणमधून अजगणी येथे घरी परत जात असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाल्याचे समजते। 2 दिवसांपूर्वी देखील 2 अल्पवयीन मुलांना मारहाण झाली होती। चिपळूणमधील साजिद सरगुरो आणि शाहिद सुरगुरो यांनी काही तरुणांच्या मदतीने हा हल्ला केला अशी सूत्रांची माहिती आहे। अल्पवयीन मुलांवरती हल्ला झाला याची खबर खेड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। काल या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर चिपळूणमध्ये वातावरण तंग झाले आहे। जमीला शाह, तारिक शाह, मेहुल सावंत यांना अजगणी येथे मारहाण झाल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली होती। याचाच परिणाम म्हणून सरगुरो बंधूंनी चिपळूणमध्ये आलेल्या अजगणी येथील नागरिकांना मारहाण केल्याचे समजते। काल रात्रीपर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते। चिपळूण आणि खेड पोलीस स्थानकातील पोलीस प्रशासन या प्रकरणाला कशा प्रकारे हाताळतात हे आता पाहण्यासारखं आहे। मारहाण झालेल्या 4 नागरिकांना कामटे येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते। त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। या मारहाणीमध्ये मारुती एक्सेल 6 गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत।